भोंदू अशोक खरातच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहे। अतिशय महत्त्वाची बातमी आता आपण पाहतोय। ईडी अशोक खरातचा ताबा घेण्याची शक्यता आहे। विश्वसनीय सूत्रांची एनडीटीव्ही मराठीला माहिती आहे। भोंदू अशोक खरातच्या अडचणी आणखीन वाढलेल्या आहेत। ईडी अशोक खरातचा ताबा घेण्याची शक्यता आहे। विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळते। अशोक खरातचा ताबा ईडीकडून घेतला जाऊ शकतो। प्रांजल कुलकर्णी या बातमी संदर्भातली माहिती देतात। प्रांजल, खरे तृप्ती, आपण जर बघितलं तर आताच्या घडीची एक मोठी बातमी म्हणावी लागणार आहे, कारण उद्याच ईडी कडून अशोक खरातचा ताबा घेण्याची शक्यता आहे। गेल्याच आठवड्यामध्ये ईडी कडून न्यायालयाकडे तसं विनंती देखील करण्यात आली, पत्र देखील देण्यात आलेलं आहे। कारण आपण जर बघितलं तर अशोक खरातचे आतापर्यंतचे आर्थिक व्यवहार जे आहेत ते चर्चेत ठरलेले होते। कोट्यवधीची त्यांनी मालमत्ता जी आहेत ती गोळा केलेली आहेत, मायाही कमावलेली आहेत। दरम्यान यामध्ये ब्लॅकचा पैसा व्हाईट झालाय असा देखील आरोप होतोय। काही दिवसांपूर्वीच मनी लॉन्ड्रिंगचा देखील गुन्हा ईडीने दाखल केला होता। यासोबतच त्याचे बँक लॉकर हे सील केलेले आहेत। त्याचे घरे असतील, त्याच्या निकटवर्ती असेल, तिथे देखील झाडाझडती घेण्यात आली होती आणि मोठ्या प्रमाणात कॅश असेल किंवा ते देखील हस्तगत करण्यात आले होते। दरम्यान हे सगळं काही सुरू असतानाच म्हणजे एकीकडे आपण बघितलं तर एसआयटी कडून चौकशी सुरू आहे, शिर्डी पोलिसांनी देखील त्याचा ताबा हा घेतलेला होता आणि दुसरीकडे ईडीने देखील न्यायालयाकडे विनंती ही केलेली होती। दरम्यान आताची काय अपडेट मिळते त्यानुसार उद्याच ईडी जे आहे ते अशोक खरातचा ताबा ही घेऊ शकते आणि ईडीने अशोक खरातचा ताबा घेतल्यानंतर खरं तर अनेक महत्त्वाचे खुलासे जे आहेत ते समोर येणार आहेत। कारण ईडीने तपास हाती घेतल्यानंतर नक्की आर्थिक व्यवहार कसे झालेले आहेत हे तर समोर येणारच आहेत, मात्र नक्की कोणाकोणासोबत ते आर्थिक व्यवहार झालेले आहेत, कोण कोण यामध्ये खरं तर दोषी आहेत, यामध्ये राजकीय नेते असेल, प्रशासकीय नेते देखील, अधिकारी देखील आहेत का हे देखील समोर येणार, काही देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान जी काही सूत्रांनी माहिती दिली त्यानुसार खरातचे आर्थिक व्यवहार ईडीच्या रडारवर आहेत। यासोबतच ईडी कडून एक भली मोठी यादी जी आहे ती खरं तर तयार देखील करण्यात आली आहे। त्यामुळे आता या यादीमध्ये देखील कोणाकोणाची नाव आहेत हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे आता अशोक खरातचा ईडी ताबा हा घेणार आहेत आणि ही खरं तर महत्त्वाची घडामोड आता म्हणावी लागेल। तृप्ती, निश्चित। प्रांजल, धन्यवाद सविस्तर माहिती करता।